मॉर्निंग. आज 3 डिसेंबर 2023. मी आहे गणपतीपुळ्यामध्ये. तुम्ही बघताय कोकण रोड ट्रिपचा अजून एक नवीन एपिसोड. तर आता गणपतीपुळ्यावरून आपण निघालोय आणि आता कसं आहे, आपण देवगड नंतर कुणकेश्वर नंतर मालवण असं जाणार होतो. पण मालवणचं मी तुम्हाला बोललो की मालवणला ते PM येणार चाललेलं आहे, त्याच्यामुळे 4 किंवा 5 तारखेपर्यंत ते सगळं बंद आहे. त्याच्यामुळे आता काय झालंय, आता देवगडला पण मी जात नाही. डायरेक्ट कुठला रे बीच तो आपला देवगली. हा, देवगड इथून आता निघतोय. देवगली बीच आय थिंक 60 किलोमीटर आहे. पहिला आता नाश्ता करतोय. पेट्रोल पण गाडीला कमी आहे. इथून 20 किलोमीटरवर आय थिंक पेट्रोल पंप आहे. पेट्रोल फुल करतोय. इथून देवगली बीच वरून कुणकेश्वर बघतोय आणि कुणकेश्वर वरून डायरेक्ट आपण सावंतवाडीला जाणार आहोत. सावंतवाडीला जो आपला हे आहे ना, रात्रीच खेळ चालले मधला वाडा, तो बघायचा आहे. आणि तो बघून आज डायरेक्ट थोडा उशीर होईल पण गोव्यामध्ये पोहोचणार आहोत आणि उद्यापासून सगळं आपण गोवा फिरणार आहोत. तर आता सगळं असं आहे. आता नाश्ता करतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची की आजचा टोटल जर बघितलं, टोटल आजचं जवळपास 215 किलोमीटरचं आपलं अंतर आहे. त्याच्यामुळे पूर्ण राईड तुम्ही एन्जॉय करा. भारी आपल्याला गोष्टी बघायला भेटतील ऑन द वे. कालच्या त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं, येईपर्यंत किती मस्त मस्त लोकेशन तुम्ही बघितलेत व्हिडिओमध्ये. आता पण तसंच काहीतरी होईल, कारण आपण परत बीचच्याच रोडनी जाणार आहोत. आणि चाललेलं बाहेरून एक्सप्रेसने म्हणजे हायवेने जाऊया, पण परत बोलू नको, हायवे जाऊन परत आतमध्ये यायला लागतं. त्याच्यामुळे आपण बीचच्याच रोडने आपण परत जाणार आतल्या रोडने. त्याच्यामुळे परत मस्त मस्त लोकेशन बघायला भेटणार. तर ही राईड पूर्ण एन्जॉय करा. आता डायरेक्ट तुम्हाला मी गाडीवर भेटतो. गावदेव माती की जय. चला आजचा प्रवास कसा होते. चला आता नाश्ता केलाय. मी पोहे घेतले होते आधी, त्याने मिसळ मस्तपैकी पोट भरून नाश्ता आला. म्हणजे आता कुठे थांबायला नको. आता 60 किलोमीटर आहे देवगली बीच इथून. आणि आता काय झालं, आपण जे आता घरून फ्युअल अप करून आलो होतो त्याच्यामध्ये जवळपास गाडी आता 290 किलोमीटर चाललंय. त्याच्यामध्ये आता फक्त शेवटचे आपले त्याच्यामध्ये आपली शेवटची फक्त आता एक गाडी राहिलेली आहे. ह्याच्यामध्ये आता जवळपास आता चेक केलं आम्ही, ज्या रूटला चाललोय त्या रूटला ते 23 किलोमीटरवर पंप आहे. त्याच्यामुळे तिथपर्यंत गाडी आपली जाईल. तर तिथे फ्युअल अप करू आणि मग फुल डार असताना जाऊ. तर बाकी आता काय कुठे थांबायची गरज नाही, कारण नाश्ता वगैरे फुल झालेला आहे. बाकी सगळं ओके. पेट्रोल भरलं की चलो डायरेक्ट आपल्या डेस्टिनेशनला थांबायला. रत्नागिरी इकडे दाखवते, राईट आहे रत्नागिरीला. 21 किलोमीटर आहे रत्नागिरी इथून. अजून एक तुम्हाला सांगायचं होतं की मी नोटीस केलं आता इथपर्यंत जे आपल्या रनिंग पर्यंत, की जर ह्या आतल्या रूटने तुम्ही येताय ना, म्हणजे जो आपण रूट केलाय आतापर्यंत आणि आता आपण चाललोय त्या रूटला आतमध्ये कुठे पेट्रोल पंप नाही आहे. जो आपण घरून जो फ्युएल जे पेट्रोल भरलेलं आहे, टाकी फुल केलंय, ती आतापर्यंत चालते ह्याच्यामध्ये. आता रत्नागिरीमध्ये डायरेक्ट पेट्रोल पंप आहे तोपर्यंत इथे. आणि मधून कसं आहे, पूर्ण हा जंगल रोड आहे. दोन्ही साईडने जंगल, मधून रस्ता आहे. रस्ते मध्ये चांगले आहेत, मध्येच खराब आहेत. पण तुम्ही या रूटने जर येताय तर मेक शुअर की गाडीमध्ये पेट्रोल फुल असावं, नाहीतर आपल्या सोबत पेट्रोल कॅरी करा. कारण इमर्जन्सीमध्ये पेट्रोल भेटणं मुश्किल आहे. ब्लॅक मध्ये कुठे समजा गावाबेल ठिकाणी थांबलो असेल तर तिथे भेटून जाईल, पण नसेल तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण आणि जर कसं होतं, आपण हायवेने येतोय डायरेक्ट, तर हायवेला काय कंटिन्यू पेट्रोल पंप असा प्रश्नच येत नाही. मग हायवेने येते तर काय प्रश्न नाही तुम्हाला. मग जिथे तुम्हाला जायचंय त्या डेस्टिनेशनला तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. असं सगळं आहे. पण कसं आहे, तिकडे गोव्याला पोहोचण्यापेक्षा जी उत्सुकता आहे ना, जे गाडी चालवतो हे रस्ते, त्याची जी मजा आहे ना, ती मजाच वेगळी आहे. तिकडे पोहोचल्यावर आपण मजा करणार, फिरणार, ती गोष्ट वेगळी आहे. पण हा सगळा रूट आहे ना, हा अनुभव यायचा, स्वतः गाडी आपण चालवतोय, ती काहीतरी फिलिंग एकदम वेगळी. किती रायडर्स लोक असतात कंटिन्यू. आता बरेच जण भेटले, एक पुणेवाला पण भेटला, त्याशी बोललो पण मी चांगलं. ते लोक तिकडून त्या साईडून आले होते, म्हणजे ते म्हणत होते गणपती पडून तिकडे आले होते. त्याच्यामुळे असं सगळं आहे. हे बघा राईट साईडला पूर्ण बघू शकता. समोर एक ब्रिज पण आहे. इथून आपण आधी आलो होतो तेव्हा पण आय थिंक पास झालो होतो, मला असं वाटतंय. मला तर नेमकं आठवत नाही. ज्यावेळेला गावातले सोबत जे ट्रिपला आलो होतो ना, त्यावेळेला या रूटने आपण कसं आपण मालवणलाच गेलो होतो ना, त्याच्यामुळे रूट हाच होता खालचा. पण आता काय बॅड लक सगळं मालवणचं. पण मालवण बॅड लक नाही बोलता येणार, तर आपण डायरेक्ट जाऊ गोव्यात. कसं होतं, आता मालवणचा स्टे होता आपला, त्याच्यामुळे मग तो
परफेक्ट रूट मध्ये आपलं काम झालं असतं, म्हणजे येताना बाहेरच्या बाहेर आपण आलो असतो. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आता आपण जाऊ डायरेक्ट गोव्यात आणि मग येताना मालवण मध्ये येऊ आणि मालवण मधून मग डायरेक्ट बाहेर निघून घरी येऊ. मालवण मधून पण एक छोटासा दुसरा प्लॅन आहे, तुम्हाला मी बोललोय ना अजूनपर्यंत कुठे आहे तो. बघूया, तुम्हाला सांगेन नंतर वेळ आली की कुठे अजून एक आहे तो. हा बघा मस्त परत ब्रिज, सूर्यदेवतेला नमस्कार करत आपण चाललोय. मस्त व्ह्यू आहे, एक नंबर. हे सगळं अनुभवायला ना खरंच खूप मस्त वाटतं. आणि आता जर खरी आपली सुरुवात झाली, अजून भारी भारी मोठ्या मोठ्या राईड करायचे खूप. आणि अशी लोक सोबत हवीत ना ज्यांना खरंच यातला इंटरेस्ट आहे, ज्यांना काहीतरी नवीन बघायचं आहे आणि सगळ्या गोष्टी करायच्या, तर ती मजा येते सोबत जायला. आता काही करणं नुसतं ड्रायव्हर सारखी करत तिथे पोहोचलो असं नाही होत. आपल्याला आपली कसं सगळं एन्जॉय करत जायला पाहिजे. नुसतं काय आपण ड्रायव्हर नाही इथून उठायचं तिकडे जायचं, आपण आपल्या राईड एन्जॉय करत जाणार आहोत. बट नसे देर भली, बरोबर आहे. हे ज्या पाठा लिहितात ना ह्या खरोखर मिनिंगफुल आहे. तो आपण कधी कधी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, पण अवरा वेगाला सावरा जीवाला, आता ते काही नाही बघा. घाई नाही, चिंता नाही, हे खरी गोष्ट आहे. कारण कसं टर्न असे आहेत ना की पुढचं कोण येतंय ना येतंय दिसत नाही आहे, एवढे भारी टर्न आहेत. त्याच्यामुळे काळजीपूर्वकच जाणं गरजेचं आहे. थोडं थांबलोय आता. इथून लेफ्ट मारला तर कोल्हापूरच्या इकडे, कोल्हापूर काहीतरी समथिंग 142 किलोमीटर काहीतरी समथिंग आहे. आणि जो सरळ आपला रत्नागिरी सिटी मध्ये आय थिंक सो सरळ पंप आहे, हा मॅप मध्ये बघतोय जिथे पंपासाठी तिथून. आणि आपल्याला त्या रूटनेच जायचं आहे पुढे, आणि आतल्या रूटनेच चाललोय आपण. बाहेरून गेलो असतो हायवेन गेलो असतो, गावात घुसायला नको होतं. पण बाहेरून परत रस्ता वाढतोय त्याच्यामुळे आपण आतल्या रूटनेच चाललोय. त्याच्यामुळे आतल्या रूटने लोकेशन पण बघायला भेटतात आणि पोहोचू पण तिथे. पहिलं लोकेशन आपलं 60 किलोमीटर आहे. गल्लीत पेट्रोल पंप आहे काय रे? गुड मॉर्निंग रत्नागिरीकर. पेट्रोल पंप येऊ दे रे देवा. पेट्रोल आमचं संपत आलेलं आहे. 313 किलोमीटर, जवळ 350 किलोमीटर अंतर आहेच. पेट्रोल म्हणजे एक गाडी खाली पण 2-1 लिटर पेट्रोल असतं खाली, नाही असं नाही. गाडी चालू शकतो. ह्यांना फ्युएल इंजेक्टर आहे ना, त्याच्यामुळे एवढं एमटी पर्यंत चालवत नाही रिक्स घेऊन. आणि ते फ्युएल इंजेक्टर उडायची भीती असते, त्याच्यामुळे एवढं रिक्स घेऊन मी कधीच नाही चालवत. त्यामुळे लगेच आला पेट्रोल. अरे तुला मी आवाज देतोय, पाठी गेला पेट्रोल पंप लेफ्ट साइड. हा तो का पेट्रोल पंप होता पाठी बघ. तू इकडे कुठं आलास? अरे तुला मी आवाज देतोय पेट्रोल पंप. लेफ्ट साइडला पेट्रोल पंप, लक्षात होतं तुझा? लेफ्ट साइडला पेट्रोल पंप होता. मदत केलीस तू पण. आता परत राईट मारायला लागेल जाऊन. तर हिला पण जेवण पूर्ण फुल करणार, म्हणजे हिला पण बघायला नको जाईपर्यंत. आता हा पावस रूट आहे. पावस काहीतरी समथिंग अशी 11 किलोमीटर होता, कमी झाला असेल. म्हणजे पावस आहे, पण पावस आपण बघितला. कारण पावसला आता मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस आपण बघितलंय पावस. त्याच्यामुळे तिथे काय थांबायचं नाही, आपल्याला सरळ आता देवगिरी बीचला स्टॉप आहे आपला. आता काय होतंय, आपला अंतर जास्त आहे, आजचं डिस्टन्स खूप आहे. कारण का हे इथून जवळपास 60 किलोमीटर आहे कशाला. कशाला फक्त 5 किलोमीटर आलंय, म्हणजे गणपतीपुळ्यापासून 60 किलोमीटर होते. एवढं आपण अंतर कव्हर केलंय. त्याच्यामुळे मी जास्त ब्लॉगिंग करत नाही, थोडे मध्ये मध्ये पॉईंट आले की तुम्हाला दाखवतोय. त्याच्यामुळे आता 5 किलोमीटर झालंय. आता डायरेक्ट कशिळीला गेल्यावर परत चालू करतो कॅमेरा. कारण का पटापट जेवढा कव्हर करता येईल ना, म्हणजे संध्याकाळ होईपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आपल्याला गोव्यामध्ये. कारण खरं आपल्याला तुम्हाला माहिती आहे मालवणचा स्टे होता, पण प्रॉब्लेममुळे येताना पण मालवणला येणार आहोत. त्याच्यामुळे आता आपल्याला पोहोचायचं डायरेक्ट गोव्यामध्ये. त्याच्यामुळे टाइम कमी राहील आपल्या हातात आणि तेवढं अंतर खेचायचं आहे. कारण आता इथं हे एक आहे, त्याच्यानंतर परत पुढे जायचं आहे कुणकेश्वर, आणि कुणकेश्वरवरून परत डायरेक्ट सावंतवाडी, आणि सावंतवाडीवरून मग गोव्यात जाणार. सावंतवाडीवरून जवळपास
68 का 69 किलोमीटर गोवा आहे, म्हणजे तिथे पोहोचू त्याच्यानंतर 69 किलोमीटर तरी 1 तास 1.5 तास धरून चाला कमीत कमी. ते एवढं आपल्याला अंतर खेचत, त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही. आता थोडा आतला रस्ता आला, थोडं स्लो केली, बाकी रस्ता एकदम जबरदस्त होता इथपर्यंतचा. मस्त आम्ही आलो 80 90 100 ने आलो कंटिन्यू. आता आतमध्ये राईट मारलाय आणि रस्ता बघा पूर्ण जाईपर्यंतचा रस्ता, म्हणजे जिथून निघालोय आपण तिथपासूनचा रस्ता पण बघा सेम असाच आहे. आणि आता इथून 2 किलोमीटर आहे फक्त तो आपला कशेळीचं जे लोकेशन आहे ते. हे आपण टार्गेट मध्ये पकडलेलंच नव्हतं. म्हणजे काय झालं होतं, माझं आधी यायचं होतं आणि नंतर मी शोधता जेव्हा मॅपचं सगळं मॅपिंग केलं, पॉइंट्स काढले, नंतर मी जेव्हा बघायला गेलो हे विसरून गेलो होतो. नंतर आता काल असाच विषय निघाला बोलता, हा बोलते चल बोलते तिकडूनच चालतं तर बघूनच जाऊया. बोलतो ठीक आहे चल बघूनच जाऊया, कारण हे प्री वेडिंग लोकेशन आहे. प्री वेडिंग साठी बरेच जण येतात, आपल्याकडे पण बरेच जण शूट केलेलं आहे इथे प्री वेडिंगचं. आणि एवढं भारी लोकेशन आहे की खूप मस्त वाटतं बघायला. तुम्ही आनंद घ्या मस्त आपले व्हिडिओ बघत. मला मस्त मस्त असे बोलू ना, एक एक असे आत्महत्याचे स्पॉट आहेत ना ते आपण दाखवणार. समोर तर सगळेच जण बघतात. हे कसं थोडं जंगलात भुगलात कुठून आत्ता कुठलं तरी गाव आलं कशेळीवाला. आता इथं थोडी लोक आणि घर दिसली. घरं पण बघा एकदम सगळी जुन्या पद्धतीची घरं आहेत. हा फील आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप बरेच एकदम मस्त. काय फोटो सेशनला रेडिओला इथे असं अशी थीम बनवायची आहे. काय लोकेशन आहे तिकडे, मस्त एक नंबर लोकेशन आहेत. या कोणाला प्री वेडिंग करायचे असत दादा, मेन आपलं जे लोकेशन आहे ते मी बघतो स्वतःच्या डोळ्यांनी कसं आहे. देवगडी बीच हे इथे सगळे. आणि आता इथं आपण चाललोय, आता पोचलोय म्हणजे जवळपास. पण हे रस्ते जे अनुभवलेत ना आतापर्यंत प्रवासात ते एक नंबर. म्हणजे मध्येच लाल माती, मध्येच कच्चे रस्ते, मध्ये एकदमच मस्त. आणि मध्ये कायच नाही, दुसरे चप्पे आहे. सगळ्या प्रकारचे रस्ते अनुभवलेत. पण इकडे खूप म्हणजे हॉस्पिटल पण ऑन द वे कुठे काय दिसत नाही. म्हणजे इमर्जन्सी केस मध्ये आहे ना इकडे काय नाही. इकडे देवगडी बीच आहे, तिकडे बौद्धवाडी आहे सर्व. त्याच्यामुळे इकडे खूप कठीण काम आहे. मेडिकल पण रेअर आहे, एकदम रेअर. जसं ओ ब्लड ग्रुप आपला रेअर आहे ना, तसं मला मेडिकल रेअर क्वचित एकात. आणि ते पण तालुक्याच्या ठिकाणी, असं मध्येच कुठंच नाही भेटणार गावाच्या ठिकाणी. हे सगळं कंडिशन आहे. पण एन्जॉय करायचं आहे आणि हे सगळं बघायचं आहे तर हे इकडे बेस्टच आहे, नो डाऊट. आता हे सगळं आपल्यासाठी नवीनच आहे ना, हे सगळं बघतोय ते. बघा ना कसे रस्ते आहेत, कुठं गावागावात तुम्हाला आणलंय फिरवत. हायवेने नेलत नाही, हायवेने आपण येतानाच येणार डायरेक्ट. आता आपण सगळे असे गावगाव फिरत जाऊ. बघा कसे लाल माती, आधी पण कालच्या ह्याच्यात पण बघितलं असाल तुम्ही. हे सगळं बेस्ट आहे आयुष्यात. आणि हे अनुभव प्रत्येकाने, आणि ते आम्ही माझ्या स्वतःच्या आपल्या बाईकवर फिरतोय आणि हे सगळं अनुभवतोय. ह्याच्यापेक्षा आपल्याला अजून का हवंय ना. आणि तुम्हाला पण व्हिडिओ आवडत असतील आपल्या, असं मला वाटतंय. आवडत असेल तर सुंदर कमेंट करा आपल्या कमेंट सेक्शन मध्ये की बाबा हा आवडतं, हे आवडतं तुझं, ते आवडतं, काहीतरी सांगा. म्हणजे मला पण बरं वाटेल, थोडंसं काहीतरी लोकांपर्यंत पोहोचतोय आपण कुठल्या तरी प्रकारे, आणि लोक आपल्याला सपोर्ट करतात अशी जाणीव तरी होईल मला. हे असं वाटतं बैरोड्यात आलो. बैरोड्यात माझ्या मित्राचं घर आहे ना, तिकडे जाताना पण रोड असाच आहे सेम, 2 साईडने झाडं आणि मग असं वाटतं त्याच्या शेतावर चाललोय. एकदम गावाच्या एंडलाच आहे लोकेशन आहे. गाडीने या प्रवासात सगळं बघितलं, स्ट्रेट रोड पण बघितलंय आणि ऑफ रोडिंग पण बघितलंय. थोडं काहीतरी मोकळं दिसायला लागलंय असं वाटतंय. पोहोचू आपण त्या पॉइंटवर.
देवगडी बीच, देवगडी बीच. हा यस, आलो आलो. आता बीच समोर दिसतोय. हो हो, यस 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 यस. हो यस, डू इट ब्रो. ठरवलेलं आपलं मेन डेस्टिनेशन. सगळ्या गोष्टी आपण आलोय बघत बघत. यस यस, काहीतरी वाटतं. आणि आता इथे थोडीशी लोक आहेत, म्हणजे वाटते आहे म्हणून काहीतरी, कारण कालपासून सगळी गावातलेच मंडळ होते. आणि आता इथे आपली एंट्री झालेली आहे पॉइंटला. काय मजा आहे, नक्की या बघायला हे. आई शपथ का. आजच्या दिवसातलं फर्स्ट डेस्टिनेशन आपलं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्या ह्याच्यात, ज्या आपण मोबाईलवरच फक्त इंस्टाग्राम रील्स स्क्रोल करतो, बघतो, अशा आहेत त्या आज प्रत्यक्षात बघतोय. तर हे पण होतं, हे पण आपलं जवळचंच आहे. पण शेवटी आपला जोपर्यंत कसं असतं, ज्या गोष्टीची वेळ येत नाही ना, तोपर्यंत ती गोष्ट घडत नाही. आज फायनली या डेस्टिनेशन पोहोचलोय. बऱ्याच जणांचे प्री वेडिंगच्या ज्या व्हिडिओ असतात ना, त्याच्यामध्ये बघितलं होतं की असं आहे असं आहे. तुला आपण पण जाऊया एकदा. आणि एकदा मनातून गोष्ट ठरवली की मनापासून असेल ना तर ती होते. त्याच्यामुळे आता इथे पोहोचलोय या लोकेशनला. आणि आता पहिलं खाली जातोय, जरासं बघतोय, आणि इथून मग आपला परत कुणकेश्वर आहे. त्याच्यामुळे इथे 60 किलोमीटर आपण आलोय जवळपास. पटापट 8 किलोमीटर रस्ता मस्त होता. नंतरचा परत समथिंग 69 किलोमीटर आहे इथून पुढे कुणकेश्वर. तिकडे जायचं आहे सेकंड डेस्टिनेशन आपलं. आपलं हे फर्स्ट डेस्टिनेशन आजच्या दिवसातलं कम्प्लीट. हे बघा इकडे लोकेशन. हा पूर्ण डोंगर आणि हे इकडे खाली पाणी. आणि परत हे बघा वरती गाड्या लावायला पण जागा आहे, कारण हे शेवट लास्ट आहे. ते हा लास्ट डायरेक्ट. आणि गावात प्रत्येक ठिकाणी आहे ना बोर्ड लावलेले आहेत की कुठून कसं जायचं आहे, डायरेक्शनचे मॅप लावले तरी पण तुम्ही येत आहे. पण मॅपला कधी काय होतं, छोट्याशा गल्लीतून रस्ता दाखवत जायला. पण गावामध्ये बोर्ड लावले आहेत प्रॉपर. गावाच्या शेवटला या डोंगराच्या एंडिंग पॉईंटला हे बरोबर डेस्टिनेशन आहे. तर इथून खाली उतरतो, खाली उतरलाय. आणि तुम्हाला इथे काय थंड वगैरे पियायचं असेल तरी इथे ते शॉप्स वगैरे इथे हे बघा आहेत, असं काहीतरी सगळं. आणि आपल्या गाड्या इकडे पार्किंग आहेत. आता इथून पटकन काय करतो, खाली जातो, सगळं शूट करत करत फोटोज वगैरे काढतो. तर काकांची ठेवूया, तेच बोलतो, खाली एवढे सोबत घेऊन जाण्यापेक्षा काकांची ठेवूया. अगं बॅगा येतं गाडीला, बॅगा राहू दे ना गाडीला. हो कॅमेरा यायला आलो आम्ही जाऊन. चला आता खाली जातो पटकन, तुम्हाला पण दाखवतो, कारण अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. जे आता असं बोलतात ना, एखादी गोष्ट बघतो आणि ती आपल्याला अचीव करतो त्यासारखं वाटतंय. अशी बरीच खूप सारी मोठी स्वप्न ठेवलेली आहेत, छोटी 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 एक एक पावलं पुढे पुढे जात आपण ते पण करू अचीव नक्की.
आता इथून हे सरबत वगैरे प्यायलो निघालो. आता इथून डायरेक्ट चाललो कुणकेश्वरला. कुणकेश्वर इथून जवळपास 69 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे आता हा प्रवास पण आता मोठा आहे. आता हे 60 किलोमीटर आलो, इथून पुढे 69. जेवढं जवळपास मागाशी पण अंतर फटाफट घेतला. तर इथून बाहेर निघतोय आणि मग परत मेन रोडला भेटून चालू होतोय. त्याच्यामुळे आता तुम्हाला मध्ये मध्ये दाखवतो. बाकीचा रोड जास्त अंतर आहे त्याच्यामुळे पटापट खेचतोय अंतर, कारण अजून बरंचसं आपल्याला अंतर कापायचं आहे. मोठा एक सीनच झाला, कारण काय झालं, दादाकडे मॅप लावलेला आहे, मी त्याच्या मागोमाग चालतो. तो पुढे गेला, टर्न बिन असला की कुठे थांबतो. तो मला राहिला मागे एक पॉइंटला आणि मी सरळ सरळ गावातून आलो पुढे. आणि नंतर बोललो मला पण दिसत नाही परत नंतर मी पुढे आलो तरी. नंतर परत मग त्यांनी फोन केला, तर कुठे आहे म्हणजे लोकेशन म्हणून. तो आहे पाटी. आता परत म्हणतो ते मी गावात घुसलो ना, त्या एंट्रीवरच आय थिंक तो आहे तिकडे लेप मारायचे. बरोबर आहे, मी इकडे आतमध्ये आलो गावातून सरळ आणि तिथून लेप मारायचा होता. आता परत पाठी जायला लागेल सगळं. असं सगळं होत राहतं बाबा. मॅप एकाकडेच लावला होता, बोललो बरोबर चाललोय, थोडस अंतर पडलं. अरे आलो रे बाबा, फोन नको करू ना. अरे असं आलो ना मी टेम्पोच्या पाठोपाठ होतो. तुला मी बघितलं ना, तू टेम्पो बरोबर पाठी होता, तू बराचसा पुढे आलास. त्याच्यामुळे टर्नवर माझा दिसला असता, मानवडा सरळ गेला म्हणून मी सरळ गेलो तुझ्या पाठी. आणि त्या गावातून तरी थोडा पुढे गेलो, हा अजून दिसत कसा नाही मला. आणि त्यावेळेस तुझा फोन आला. काय निघाला म्हणजे आपला चालेल, थँक्यू. हा बरोबर आहे. रस्ता बंद, चला फिरा आता दुसऱ्या रस्त्याने. थोडा लॉंग कट होईल पण काही इलाज नाही. अरे हा रस्ता चेंज झाला, थोडं विचारत चाललो, कारण का परत दुसरीकडे टर्न मारून चुकायला नको ना. आतमध्ये रस्ता डेंजर असेल. रस्ता मस्त बनवलेत पण दूर दूरपर्यंत हेल्पसाठी काय नाही. सर्वांचे जे आपले जे चिराचे दगड आहेत ना, त्यांचे सर्वांचे वॉल कंपाऊंड आहेत. आणि आता हे एवढं घर आहे ना, हे एकच घर आता पर्यंत हा बंगला टाईप मस्त दिसले. बाकी सगळे जुन्या पद्धतीची घर आहेत. तिकडे एक आता घर दिसतंय, इकडे अशा प्रत्येकाच्या कंपाऊंड मध्ये प्रत्येकाची घर आहेत. मस्त मस्त एकदम छान वाटतंय. त्यामुळे थोडंसं थांबलो होतं, कारण अजून मला वाटते 25 किंवा 30 किलो किती किलोमीटर आहे आता. हा 37 अजून आहे. कुणकेश्वर आपलं ते किती होतं अंतर. कुठला सावंतवाडी. म्हणजे 50च्या वरती ते आहे. म्हणजे इथून बघून परत तेवढं तिकडे जायचं आहे. आणि प्लस त्याच्यानंतर गोव्यात जायचं. म्हणजे आज अंतर उशीर होईल पण पोहोचत आहे. चलो देवगड आहे इथून 24. देवगडच्या पुढे आहे कुणकेश्वर. एकदम जवळ आहे. देवगडपासून काहीतरी 5 का 6 किलोमीटर अंतर. म्हणजे आलो जवळ आलो आपण. आणि काहीतरी पूर्ण व्ह्यू. किती मस्त मस्त ब्रिज भेटले, समुद्र किनारे दिसले, मस्त मस्त भेटले. कुणकेश्वरचं मंदिर आहे ना, ते पण खरंच खूप छान आहे. बघा फक्त
अहो अशा रस्त्यातून आलोय, तुम्ही आता बघितलं असेल तरी तुम्हाला परत सांगतो, कारण तो मगाचा रूट आपला होता तिथून आपण पटकन इकडे आलो असतो, पण तिथला ब्रिजचं काम चालू होतं, म्हणजे ब्रिज तुटलेला तो, त्याच्यामुळं परत तेवढं पुढे जाऊन फिरून आलो. त्याच्यात परत ऑफ रोडिंग मध्ये काय रस्ते येतात एक खतरनाक, म्हणजे भारी भारी एक्सपिरियन्स आहेत आपले. बाहेर पडलो की एक नवीन नवीन बघायला भेटतं ना, ते असं. इथून कुणकेश्वर आहे 32 किलोमीटर आणि मालवण आहे 70. म्हणजे आपण परफेक्ट कुणकेश्वर करून आहे ना मालवण मध्ये प्रॉपर जात होतो, पण काय सगळं गडबडच आहे मोठी, सगळ्याच गोष्टी. रस्ते समजत नाही, कन्फ्युज झालं होते पटकन. आणि गंमत म्हणजे काय की ह्याचे शूज आहेत ना, हे यूज करत नव्हतं, ह्याचे शूज खोलून सुटलेत. तो माणूस शोधते मगासपासून चप्पल शिवणारा, त्याला चप्पलच घे, गोव्यात गेल्यावर सध्या चालू कामाला हे करून घे. अजून 20 किलोमीटर आहे आपला कुणकेश्वर. आणि गाडीला आता मस्त गरम करत आणलंय, त्याच्यामुळे तिथे गेल्यावर गाडीला 1 तास तरी मस्त ब्रेक द्यायला लागेल, कारण एकदम एक तर हीट आहे एवढी, आणि त्याच्यावरती गाडीला एवढी दाबत आणलेली आहे. कोणतरी भेटलंय. काय झालंय, थोडंसं थांबलो इथं, पडेल आलो, चाललो पुढे 20 किलोमीटर आलं फक्त कुणकेश्वर इथून. पण ह्याची म्हणजे शूज आहेत त्याचे सोल खालून निघालेत पूर्ण, त्याच्यामुळे त्याला आता नवीनच घे. तिथे समोर शॉप आहे, इथे एक आलतो पण तिथे तो माणूस नाही, त्याच्यामुळे समोर एक शॉप दिसतंय. स्पॉन्सर करणार आहे मला, स्पॉन्सर नाही, जायचं आहे स्पॉन्सर तसं पटकन. तुला जेवण देते मला जा पटकन जा, एवढा फाटला जा ए ती घेऊन येतात कार्यक्रम नवीन घेऊन येतात. मी थांबतो इथे बघ, हे काय आपला हा सामान. आणि पडेल, हा बघा पडेलचा नाका. कुणकेश्वर मंदिराच्या एकदम जवळ आलोय आणि आता परत रोड कसला मस्त आलाय, म्हणजे एकदम व्ह्यू पॉइंट आलाय पूर्ण. आता सनलाईट त्याच्यामुळे एक्सपोज होत असेल, 2-2:15 वाजले. त्याच्या आधी दादाची शूज घेतले, कारण काय झालं शूज त्याचे पूर्ण सोल निघाले, त्याच्यामुळे ते ऍडजस्ट ठेवले. आणि आता स्कॉर्पिओ करून परत शूज घेतले, काढून ब्लॉक पण परत मला उतरायला गाडीवरून कंटाळा, पण ते दाखवलं काय काय केलं तरी ते ठेवून दिला. तर हे बघा परत राईट साईडला पूर्ण बीच आलाय, आणि आता इथून सरळ चालतोय आम्ही. आता ते जवळच आहे तिकडं. माझ्यासोबत तुम्हाला इथपर्यंत आणलं मी, अजून त्याच्या पुढे अजून प्रवास आपला संपलेला नाही, अजून आहे. त्यामुळे हे बघा, हे हा काय व्ह्यू आहे, आणि हे जे सगळं असं. आता आहे ना एवढ्या सगळ्या ह्याच्यानंतर इथे पोहोचलोय, कारण कधीपासून चाललेलं आहे इकडे यायचं आहे. कुणकेश्वर मंदिराजवळ फायनली पोहोचलोय. गाड्या वगैरे गेटच्या समोरच ठेवल्यात, इथे ते दिलं होतं गाड्या समोर, ते गेट समोर पार्क. ते बाकीचे बोलले बॅग आहेत ना तुमच्या, तर बोलते इथेच राहू द्या बोलते, म्हणजे कसं लक्ष राहील, कोण हात नाही लावणार. बोललं ठीक आहे गाडी पार्क. आणि फक्त जायच्या आधी इथे एक मंदिराच्या प्रवेशासंबंधी सूचना दिसली, ते पण तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ होल्ड करा आणि एकदा वाचा ती पूर्ण, काय आहे काय नाही. पूर्ण आपल्या दोन्ही बाईक आहेत, आणि हा आपला मंदिराचा प्रवेशद्वार समोरचा. आणि बाकीचा हा असं काहीतरी एरिया आहे. आता आतमध्ये जातोय, पटकन दर्शन वगैरे घेतोय. आतमधलं दर्शन कसं शूट करायला आतमध्ये परमिशन आहे नाही माहिती नाही, पण बाहेरचं सगळं शूट करतोय. आणि परत येऊन आपल्याला परत पुढे जायचं प्रवासाला, त्याच्यामुळे चला पटकन दर्शन घेऊन येऊया. आतमध्ये परमिशन असेल तर तुम्हाला पण दर्शन घडवतो.
हे बघा इथे दर्शन घेऊन आलो आणि इथे समोरच काकांचा आहे ना सर्व आपल्या घरगुती सरबत, कोकम सरबत, नंतर बाकीचे तुम्हाला काय पाहिजे असेल ते सगळ्या गोष्टी आहेत इथे आम्ही थोडं सरबत आणि आंब्याचा पण प्यायलो, एकदम मस्त वाटलं, फ्रेश झालो. आणि आता कसं होतं आपलं प्लॅन काय होता, इथून आपल्याला सावंतवाडी जो रात्री स्केलचा वाडा आहे तो बघायला जायचं होतं, पण समथिंग सावंतवाडी दाखवते इथून 98 किलोमीटर. 98 किलोमीटर जाईपर्यंत आपल्याला होणार आहे काळोख. ऑलरेडी 3 वाजून गेले. मग काळोखामध्ये जाऊन नाही प्रॉपर शूट करू शकत, नाही काय करू शकत. त्यापेक्षा असं करतोय की इथून आता डायरेक्ट गोव्याला पोहोचतोय. थोडा काळोख होईल पण गोव्याला पोहोचलो की 2 दिवस गोव्यामध्ये राहू आणि येताना आपल्याला परत मारवाडला यायचंच आहे. मग त्यावेळेला येताना तो वाडा बघू आणि तिथून मग रिटर्न येऊया असं प्लॅन करतोय. ना असाच प्लॅन झाला. आता डायरेक्ट गोव्याला जातोय. त्याच्यामुळे ऑन द वे आता मधल्या शूट करतोय. कारण आता रूट खूप मोठा. किती होतं रे किलोमीटर? तर चेक केलं मॅपला तर टोटल आता इथून कलिंगड बीच पर्यंत दाखवते 157 किलोमीटर. म्हणजे माझ्या अंदाजे 3 ते 4 तास जावे. कमी जास्त मध्ये शूट चालू होतं. हळू फास्ट शूट पण का आता 6 वाजेपर्यंत काढू उजेड आहे तोपर्यंत. नंतर काहीच नाही शूट होणार. सन गेला की बोलता डायरेक्ट तिथं पोहोचल्यावरती होईल. त्याच्यामुळे आता इथून निघतोय. बाकी सगळं झालंय. त्याच्यामुळे आता फटाफट जेवढं अंतर कव्हर करता येईल तेवढं करतोय. कारण काळोख होताना थोडंसं अंतर राहिलेलं बस. कारण जास्त काळोखात अंतर कव्हर करायला नको. कारण रूट कसा आपल्या ओळखीचा नाही आहे, अनोळखी रस्ता आहे. त्याच्यामुळे बाकी काही नाही. आता बहुतेक हायवेनेच जावं मी डायरेक्ट. त्याच्यामुळे तो प्रश्न येत नाही. रोडचे ना कामं चालू आहेत. कारण हा रस्ता आहे छोटा. रस्ता आहे ना, रस्ता रुंदीकरण करतात. हे बघा पॅच आहेत ना, मस्त आहेत ना, असं नाही बोलता येणार. मधलेच पॅच खराब येतात पण बाकीचे चांगले येतात. पण काय होते, हा आपला रस्ता जामच एकदम एकटा पडतोय. म्हणजे इमर्जन्सीच्या वेळेस मी परत बोलतोय काहीच नाही होत. त्यामुळे आता आम्ही इथून मला वाटतं बहुतेक हायवेला भेटू. इथून बाहेर पडतोय आता. कोकण खरंच देवभूमी आहे. म्हणजे एवढी देवळं आहेत ना की जे मेन ठरवलं आहेत ना ते तर आले बाजूलाच. पण त्याच्या व्यतिरिक्त कितीतरी देऊळ आहेत असे जे भेटतात रोडमध्ये आपल्याला. आणि सर्व ऐतिहासिक देऊळ आहेत. असं पण ना की असेच कुठले तरी भेटतात आतापर्यंत, असं नाहीये. एवढं खरंच खूप मस्त वाटतंय. टर्नवर फक्त सांभाळून, कारण कॉर्नरिंग मारायला जातो पण कसं होतं पटकन पुढून गाडी येते. त्याच्यामुळे त्या गोष्टी थोड्याशा सांभाळून. आणि आपल्यासाठी नवीन रस्ता असता तर आपल्याला काय माहिती नसतं पुढे काय आहे. मला माहिती आहे सर, आपण कसं आधीच अलर्ट राहतो. मग कशा सांगितलं पाण्याची बॉटल घे. आणि इथं माझ्या आधी येऊन थांबला. माझी वाट बघत हा राहिला कुठं. आणि तो पाणी नाही घेतला. मी आल्यावर शेवटी मी उतरलो आणि पाणी घ्यायला लावलं मला. बोलू नको काय किती किलोमीटर तू सांग आपल्याला. बाकी 300 घरी पोचू आपले. 30 किलोमीटर 130 20 किलोमीटर झालो आपण. अजून 130 किलोमीटर पोहोचत आहे. आणि वाढलेत किती तसे एवढेच झाले. त्याच्यामुळे आता 130 किलोमीटर माझ्या अजून 2 तास जावे आपल्याला. 7 वाजेपर्यंत तरी 7 वाजेला मी पोचावं माझ्या अंदाजे. जर नॉनस्टॉप गेलो तर 7 वाजेपर्यंत पोचू. बघूया आता कसं होतं. पोचत आहे आज गोव्यात. गोवा खायला कुठली काजू केळी. तो आपला काय विषय नाही. याचा पण काय विषय नाही. ती वेगळी माणसं आहेत. त्यांना कधीतरी दाखव. तुमच्या पडद्याच्या आड आहेत ती माणसं, आहे की नाही. त्यांना पडद्याच्या समोर आणू आपण कधीतरी. नांदगाव मधून बाहेर आलो आणि डायरेक्ट आता मुंबई गोवा हायवेला भेटलोय. आता इथून सनसन करत चलो गोवा. आपण कसं पूर्ण खालच्या रूटने आलो होतो ना, पूर्ण आपली कोकण किनारपट्टी पकडून. त्याच्यामुळे आपण पूर्ण खाली होतो आणि हा पूर्ण वरतून रूट आहे. त्याच्यामुळे मग परत तेवढं आपण सगळं आता वरती आलोय. मुंबई गोवाला भेटलोच. म्हणजे हा बघा समोर तो एकदम हायवे मस्त सुंदर. आणि आता काय टेन्शन नाही. आता चलो फिर. साठी लेप मारून खालून जायचंय आणि आपण सरळ पणजी मुंबई गोवा हायवे सूर्य देवता आता खाली जायच्या मार्गावर चाललेले आहे. 4:32 झाले.
परत काय झालं बघा, परत प्लॅन चेंज. म्हणजे असं आमचं असतं, कारण कसं आहे स्वतःच्या हातात गाडी आहे, टायमिंग आहे, बरोबर आपला प्लॅन चेंज होत असतो. आता काय झालं, पटापट आलो हायवेला लागलो ना बाहेर, त्याच्यामुळे सपासप गाडी खेचत आलो, त्याच्यामुळे 6:05 वाजतात आणि अजून सूर्य चांगला आहे आणि बघता येईल आपल्याला. इथून फक्त सावंतवाडीच्या इथून 3 किलोमीटर फक्त आतमध्ये आहे. 3 किलोमीटर आतमध्ये चल बोला बघून येऊया, मग परत घुसायला नको येताना. तर माझा डायरेक्ट चल आता बघायला जातोय, बघतोय आणि परत रिटर्न येऊन डायरेक्ट गोवा. आता चलो, आता फायनली या वाड्याजवळ पोहोचलोय. कधीपासूनचा आपला आजच्या दिवसातलं तिसरं डेस्टिनेशन, नाही बोलताना कसं आहे बी पॉझिटिव्ह ना, तर तिसरं डेस्टिनेशन आणि कम्प्लीट होत आहे ते. पण शूटिंग चालू आहे की काय, ए हाय हाच आहे काय मचा या पर्यटका सक्तो, हे बाहेरून तरी व्हिडिओ काढ. आता एवढा आलोय मेहनतीने, पर्यटकांना सक्तो मनाई असू दे, आता व्हिडिओ तरी काढ. त्याही बरोबर आहे, शूटला असेल ना अशा एवढं करून काय उपयोग आहे, आतमध्ये जाता येतात नाही. पर्यटका सक्त मनाई आहे. आता काय झालं, इथं पोचलो, पण इथं पोचल्यावर बॅड लक असं की तिथं त्यांची पहिली पार्टीच वाटली की पर्यटकांना सक्त मनाई. आता हे तर आपल्याला माहितीच नव्हतं. आता काय माहित नाही की शूटला घेतलंय त्याच्यामुळे परमिशन नाही, किंवा ते आतमध्ये कोणते राहतं माहिती, त्यांचे जे मालक ओनर वगैरे असते ते राहते, त्याच्यामुळे परमिशन नसेल. हा बघितलं ना, तर हायवेवरून आतमध्ये आल्यात की सावंतवाडीवरून, बरोबर सावंतवाडीवरून लेफ्ट मारला ना आपण की 3 किलोमीटरने एकदम रोड टचच आहे. लगेच आतमध्ये आल्यावर राईट मारायचं आहे 3 किलोमीटरने. समोर शेतं वगैरे आहेत, हे असं काहीतरी समोरचं लोकेशन आहे. या इकडे गाड्या लावल्यात आणि हा तो वाडा आहे त्यांचा. म्हणजे तसं बघायला वेगळं दिसतं आणि हा असा वेगळा दिसतोय पूर्ण. आणि हे बघा, इथे बघितलं तर पर्यटकाचा हात सक्त मना गेलेली आहे, त्याच्यामुळे काहीच करू शकत नाही आपण. हा बघा, हा असा वाडा आहे. त्याच्यामुळे आता आतमध्ये जाऊ शकत नाही, तरी त्याला बघतोय, विचारण्याचा प्रयत्न करतोय, पण नाहीच. मला वाटत नाही एवढं मोठं बोलले तर मग ते काय बोलते, तुम्हाला काय वाचता येत नाही का असं होईल ना. तर एवढं सगळं खूप हाऊस होती, पण ठीक आहे. मेन काय त्या ठिकाणाला पोहोचलो ते महत्वाचं आहे. कारण आपण कसं होतं ह्याच्यामध्ये बघतो, प्रोग्राम मध्ये बघतो, तेव्हा थोडंसं एडिटिंग सगळं असतं, त्याच्यामुळे थोडं वेगळं वाटतं आणि प्रत्यक्षात वेगळं. आणि आता इथून आपण गोव्याला आरामात पोहोचणार आहोत. कारण का अजून पण सनलाईट आहे. आता थोडंसं अंतर इथून बाकी. आता इथे पोहोचलं बोलर किती 68 ते 70 किलोमीटर, काहीच नाही हायवेवरून पोहोचायला. आता एवढं अंतर कापलं पटापट, त्याच्यामुळे हे अंतर आता काहीच नाही, त्यामुळे इथून पोहोचून जाऊ. पण आतमध्ये जायला भेटलं असतं तर बरं झालं असतं, पण आता काय यार, सगळं बॅड लक. लोक विचारलं ते तुझ्या नोटीस तर दिलेली होती, विचारलं, पण परमिशन काय भेटत नाही. बोलल्यावर काय आतमध्ये जाऊ शकत नाही बाहेरून. आणि काय होतं, बाहेरून झाडं आहेत आलेली, आधी समोर झाडं आहेत, त्याच्यात पण ते पडदा वगैरे टाकलेला आहे. आणि कसं आहे, शूटिंगच्या वेळेला कलर काम होतं, सगळ्या गोष्टी होतं, त्याच्यामुळे डिटेलिंगमध्ये अजून वेगळं दिसत होते. प्रत्यक्षात बघायला ते एकदम साधं वाटतंय, असं कोण बोलणार पण नाही हे शूट मधलं आहे म्हणून, एवढं वेगळं दिसतोय. आता मी आधी विचार पडलो, अरे हाच आहे ना नक्की, परत मी चेक केलं तर बोलला हाच आहे. तर अशा गोष्टी आहेत सगळ्यात. तर त्यांना विचारलं मी, पण ते आतमध्ये जाऊन देत नाही. पण ठीक आहे, बाहेरून तुम्हाला दाखवलं हे बोलतोय. तर आता जास्त वेळ इथं काही थांबत नाही, आपल्याला गोव्यात पोहोचायचं आहे. इथून आता 70 किलोमीटर झाला असेल, इथून गोव्यात पोहोचलं डायरेक्ट. हे बघा, बाहेरून परत एकदा बघा, हा असा वाडा आहे पूर्ण, तिकडे दाखवतो. हा बघा, एकदम रोडलाच आहे. आता जास्त टाइमपास करत बसतच नाही, कारण जेवढा सकाळ म्हणजे आता अजून काही सूर्य खाली गेलेला नाही, पटापट गाडी खेचतोय. 70 किलोमीटरचा आहे, एक तास ते 1.25 तासात पोचावं. आणि म्हणजे पोचूच आम्ही आहे. सगळ्यांना कसं आहे, हायवेला पटापट जाता येतं, मध्ये नो टेन्शन. तरी आता पटापट निघतो इथून. चला, जास्त वेळ घेतला, तुम्ही पण इथून एन्जॉय केला असेल असं मला वाटतंय. आतमध्ये जायला भेटलं तर बेस्ट, आतून दाखवलं असतं, पण नाही परमिशन. कारण शेवटी ते पण कुठेतरी इरिटेट होत असणार, कारण कसं होतंय, फेमस झाल्यावर कसं होतंय, हा येतो तो येतो असं होत असतं. त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांचे मला वाटतं घरातली फॅमिली ते सर्वजण, ठीक आहे, त्यांना पण आम्ही त्रास देत नाही. आता आम्ही बाहेरून बघितलं, ठीक आहे, आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलो. आधी वाटलेलं आपण नाही बघू शकत, कारण सूर्य खाली जाईल आणि आपण नंतर येऊया, येताना गोव्यावरून रिटर्न येताना हे बघू आणि मग मालवणला येऊया. पण ठीक आहे, नशिबाने आपलं झालंय. त्याच्यामुळे आजचं हे पण झालं आणि शेवटचं डेस्टिनेशन गोवा, आपण तिथे पोहोचतोय, त्याच्यामुळे ते पण आपलं होणार आहे. त्यांनी
फुल एक्साइटमेंट लेवल आहे. चला आपलं लास्टचं डेस्टिनेशन आहे आणि मधले जे राहिलेलं आहे ते आपण येताना कव्हर करूया. मग अजून पण रोडचे आहेत ना कामात चालू आहेत हा. आणि असं खाली आलो की थोडं सांभाळून जावं लागतं. पटकन कोणतरी घुसतंय मध्ये, थोडंच लक्ष द्यायला लागतं. बाकी काय नाही. चहा ब्रिज आला ना की थोडं सांभाळून जावं लागतं. कारण काय होतंय, कॅमेरे काका आपल्या वरती बसलेले आहेत, त्याच्यामुळं पटकन आपल्याला सावळे गरज आहे का पहिलं आपलं चलन करू शकतात पटकन. त्यांचा काय भरोसा नाही. कॅमेरा काकांचा काय नेम नसतो. पटकन लक्ष द्यावं लागतं बाबा त्यांच्याकडं, नाही तर चलन करण्यात ते एक्सपर्ट आहेत एकदम. आता आपली एनएस आहे इकडे. हा दादा कोण आहे माहिती नाही आपल्याला, पण तो पण कंटिन्यू आहे आपल्यासोबत. त्याची एनएस आहे. आणि पुढे आपली सीबीआर, पाठीमागे एक एनएस वाला गेला तेव्हा दाखवली सर्व. त्यांनी फ्लॅग चालू केले, हॅझार्ड चालू केले, यांनी चालू केल्यावर फ्यू परत चालू केले. तो लाईनअप मध्ये सगळे असं वाटतंय सगळं ना की ग्रुप मध्ये झाले तिघ जण. फायनली गोव्यामध्ये आपली एंट्री झालेली आहे. आपलं फायनल डेस्टिनेशन जे होतं ते गोवा. आणि फायनली गोव्यामध्ये 6:23 आपण एंटर झालोय. आणि आता जे आपल्याला जायचं कलिंगोट, काय कॅलिंगोट ते मला प्रॉपर हे कळत नाही, पण कॅलिंगोट बीचला जायचं आपल्याला. तर ते अजून इथून 20 किलोमीटर आहे. तर दादाने मॅप लावलाय, दादा पुढे आहे, मी पाठोपाठ आहे. तर आता तिकडे पोहोचलो की परत रूम बघायची आपल्याला, आणि मग परत सगळं उतरवलं सामान तर मग बाकीची पुढची तयारी. तर आता फायनली रूम बघितला, घेतला आणि मस्त भेटला हा रूम इकडचा. आता या रूम मध्ये एसी पण आहे, टीव्ही पण आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आता कलिंगड बीच जवळ आहोत आपण. इथून बागा बीच पण जवळ आहे आणि कलिंगड बीच पण जवळ आहे. त्याच्यामुळे इथे घेतलं 2 दिवस थांबणार आहोत. त्याचा 1 दिवस आणि परवा संध्याकाळी निघू होते आपण ना. परवा संध्याकाळी निघू. ते निघू ते डायरेक्ट जाणार आपण मालवणला. तर पटकन तुम्हाला रूमची टूर देतो. रूम असं जास्त काय मोठं नाही. हा इकडे मेन डोअर आहे, इकडे टॉयलेट बाथरूम आहे, त्या साईडला गॅलरी आहे आणि हा असा बेड आहे, पूर्ण एसी आहे याच्यामध्ये आणि टीव्ही पण आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉग. बाय.